मराठवाड्यामधील जायकवाडी धरणावरती सौर प्रकल्प प्रस्तावित आहे, पण या विरोधात संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील मच्छीमार आक्रमक झालेत। हजारो मच्छीमारांनी जायकवाडीमध्ये उड्या घेत आंदोलन केलं। बघूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौर प्रकल्पावरून वातावरण चांगलंच तापले। या प्रकल्पाविरोधात मच्छीमार बांधव आक्रमक झाले। जलसमाधीचा इशारा देत हजारो मच्छीमार पहाटेस धरणावर धडकले। सौर प्रकल्प रद्द करा ही मागणी करत थेट जायकवाडीच्या पाण्यात उतरले। 3 ते 4 महिन्यापासून असेच आंदोलन करतो, पण शासनाकडून आमची दिशाभूल करण्यात येत आहे। तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प त्वरित रद्द करावा, नसता आम्ही याच्यापेक्षा तीव्र करून आणखीन आम्ही पाण्यामध्ये खोल पाण्यामध्ये जाऊन आम्ही जलसमाधी घेणार आहोत। मोदी सरकार म्हणता है तुम बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, मगर हम पेट भरेंगे नहीं तो बेटी पढ़ाएंगे कहाँ से? हम ही भूखे मरेंगे तो बच्चों को हम पढ़ाएंगे लिखाएंगे कहाँ से? हमें हमारा हक्क मिलना ही चाहिए। सरकारने काही सांगितलं तर आम्ही पाण्यात जलसमाधी घेणार आहे। सगळे छोटे छोटे मुलं पाण्यात तर आहेच। सरकारने लवकरात लवकर दक्षता घ्यावी सरकारने। जायकवाडी धरणाच्या जलफुगवटा क्षेत्रामध्ये तरंगता सौर प्रकल्प उभारण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे। मात्र या प्रकल्पामुळे भविष्यात मच्छीमार धोक्यात येईल असा आरोप होतोय। संभाजीनगर आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यातल्या 200 गावातील 40,000 कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत। परिणामी या मच्छीमार कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असा दावा केला जातोय। जायकवाडीच्या जलफुगवटा क्षेत्रामध्ये 15,000 एकरावर तरंगता सौर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे। सौर प्रकल्पाच्या रेडिएशनमुळे नैसर्गिक मत्स्य उत्पत्ती होणार नाही असा दावा केला जातोय। मत्स्यबीज उत्पत्ती न झाल्यास जलाशयातील मत्स्य संपुष्टात येतील अशी भीती वर्तवली जाते। देशी विदेशी पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास राहणार नाही असा दावा देखील केला जातोय। जलाशयाचे नैसर्गिक संतुलन बिघडण्याची भीती वर्तवली जाते। पाणी दूषित होऊन पिण्यायोग्य आणि सिंचनायोग्य राहणार नाही असा दावाही केला जातोय। 40,000 मच्छीमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होण्याची भीती वर्तवली जाते। आमचं पूर्ण कुटुंब धरणावर अवलंबून आहे आणि मासे धरल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही। आमचा तो पूर्ण मागल्या आमच्या पिढ्यानपुढ्याचा व्यवसाय मच्छीमार आहे आणि त्याच्यावरच सरकार ते सौर ऊर्जा प्रकल्प करू लागलं। त्याच्यामुळे ते त्वरित रद्द झाले पाहिजे। नाही रद्द झाला तर आम्ही सगळे उपाशी मारणार लोक आहे। मुळात जायकवाडी जलाशय हे पक्षी अभयारण्य 1986 पासून आहे। 2017 पासून तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे। त्यामुळे असे कोणतेही प्रकल्प राबवता येत नाही। आमचा वीज प्रकल्पाला विरोध नाही, तो अन्यत्र करावा अशी आमची या सगळ्या मच्छीमार पक्षीप्रेमी पर्यटन प्रेमींची मागणी आहे। दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या या ड्रीम प्रोजेक्टला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी देखील विरोध दर्शवलाय। मच्छीमारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लंके थेट जायकवाडी धरणावर पोहोचले होते। एका बाजूने शासन म्हणतो की बेरोजगारी त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे, रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूने जर माझ्या सर्वसामान्य कुटुंबाच्या मच्छीमारांना लाखो लोकांना जर बेघर करणार असेल तर हे चुकीचं आहे। तसं वास्तविक पाहता जायकवाडी प्रकल्प हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये त्या ठिकाणी प्रकल्प होतो। 1986 मध्ये पक्षी अरण्य म्हणून अभयारण्य म्हणून या ठिकाणी घोषित झालेला आहे। तसं नियमाला डावलून हा ठिकाणी प्रकल्प जो सँक्शन केलेला आहे तो त्या ठिकाणी रद्द केला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी असणार आहे। लोकांना प्रगती हवी आहे, पण स्वतःचा विनाश करून तो नकोच। विकास हवा आहे, पण तो परिसराला भकास करणारा नसावा। आजवर कार्यान्वित झालेल्या अनेक प्रकल्पातील विस्थापितांचं जगणं कठीण होऊन बसलंय। उपजीविकेचं साधन गेलं, त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला। त्यामुळे कोणताही प्रकल्प राबवताना तेथील भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, रोजगार उपलब्धता या साऱ्यांचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे। परिणामी प्रकल्प राबवण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे। परंतु त्यांना विश्वासात न घेता प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केल्यास लोक रस्त्यावर उतरतात हा आजवरचा अनुभव वारंवार सिद्ध होतो। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।